बघा, भारत सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपीच्या मोजणीसाठीचे नवीन आधारभूत वर्ष काय केलं, जाहीर केले. हे जीडीपीचे नवीन आधारभूत वर्ष आहे 2022-23, हे लक्षात असू द्या. त्यानंतर IRCTC आणि IRFC रेल्वेच्या दोन कंपन्या आहेत. यांना नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. नवरत्न दर्जा हा आपण 1997 पासून देतो. जसं महारत्न दर्जा असतो, नवरत्न असतो, मिनीरत्न असतो. ओके. त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा 14वा सार्वजनिक उपक्रम आहे. याला महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे. इस्रायल आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनलेला आहे. आशियाई विकास बँकेची स्थापना ही 1966 ला करण्यात आलेली होती. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगडिया, लक्षात असू द्या. शिव सुब्रमण्यम यांची पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली एक महत्वाचं आहे. आणि अजय भूषण प्रसाद पांडे, लय मोठं नाव आहे, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे. कोणाची? अजय भूषण प्रसाद पांडे, लक्षात असू द्या. हे नाव तुम्हाला लक्षात पाहिजे.